आषाढ महिन्यातली अमावस्येला आपण दीप अमावस्या असं म्हणतो. दीप अमावस्या ह्यासाठी साजरी केली जाते की दिव्यांची स्वच्छता करून, त्याची घरात जेवढे दिवे असतील त्याची स्वच्छता दिव्यांची करून आपण त्याची पूजा मांडणी करतो आणि उंबरठ्यावर लक्ष्मी स्वस्तिक काढून रांगोळी काढून त्या उंबरठ्याची पूजा करतो. याप्रमाणे आता मी दिव्यांची पूजा मांडणार आहे. देवाची पूजा करून घेतलेली आहे. दिवे आपल्या घरात जेवढे असतील तेवढे लखलखून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि असे तांदूळ खाली ठेवून आपण ते दिवे मांडून घेणार आहोत. बघा, दिवे मांडायच्या आधी आपण गणपतीची पूजा केली आहे. कोणत्याही पूजेच्या आधी आपण गणपतीची पूजा करतो. त्याप्रमाणे मी गणपतीची पूजा घेतली आहे आणि जेवढे दिवे घरात होते ते स्वच्छ करून मी हे दिवे असे मांडून घेत आहे. असं म्हणतात की श्रावण महिना सुरू होणार असतो, त्यामुळे आपल्याला दिव्यांची गरज लागते. तर आपण त्याआधी दिव्यांची पूजा आपण करून घेतो, कारण पूजेला आपल्याला दिव्याशिवाय आपली पूजा पूर्ण होत नाही. याप्रमाणे आपण दिव्यांची पूजा करून घ्यायची आहे. गणपतीची पूजा केली आहे, आता दिव्यांची मी पूजा करते. हळद कुंकू वाहून घेते आणि फूल वाहून आपण त्याला तुळशीची पानंही वाहून घेणार आहोत. याप्रमाणे प्रत्येक दिव्यावरती मी पूजा मांडून घेतलेली आहे आणि वस्त्र म्हणून कापूस असं हळद कुंकू लावून घेतलेलं आहे आणि तो कापूस मी वस्त्र म्हणून 2 दिव्यांवर लावून घेतलेलं आहे. आणि आता फूल वगैरे सर्व लावून झाल्यानंतर आपण त्याची दिवा लावून आरती करणार. आता आपण या दिव्यांना जोडवात लावणार आहोत. जोडवात लावायचे. जोडवाताने आपली दिव्याची ज्योत प्रखरतेने जाणवते, म्हणून ह्या दिव्यांना आपण जोडवात अशी लावायची आहे. आणि आपला जोडाही सुखाचा राहतो असं म्हटलं जातं, म्हणून जोडवात जरूर लावा. याप्रमाणे मी जोडवात लावलेली आहे आणि त्यामध्ये आपण तिळाचं किंवा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. प्रत्येक दिवे मांडून झाल्यावरती मी अशी ह्याप्रमाणे पूजा करून ते दिवे लावून घेतलेले आहेत आणि धूप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे आणि ओवाळून घ्यायचं आहे. ह्याप्रमाणे आपण पूजा संपन्न केलेली आहे. आणि नैवेद्य म्हणून आपण दूध साखर असं लावून घेऊ शकता. धूप अगरबत्ती मी कापूर लावून घेतलेला आहे. कापूर जरूर त्याच्यामध्ये जाळा, म्हणजे नकारात्मक ऊर्जा जाऊन आपल्याकडे पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होईल. आणि आपण लहान मुलांचं औक्षण संध्याकाळच्या वेळेला करायचं आहे आणि बाहेर दक्षिणमुखी एक दिवा लावून घ्यायचा आहे. याप्रमाणे आपली पूजा झालेली आहे आणि नैवेद्यही दाखवलेला आहे.